आता टॉप 9 मध्ये शहरांच्या बातम्या बघूयात। नागपुरातील परीक्षा केंद्रावरती पाणी, कूलर आणि वीज यासारख्या मूलभूत सुविधा पुरवण्याचे आदेश। वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागपूर खंडपीठाचे आदेश। असुविधांची स्वतःहून दखल घेत न्यायालयाकडून जनहित याचिका दाखल। वर्धा 44.5 अंश तापमानासह देशातील सर्वात उष्ण शहर ठरलंय। छत्तीसगडच्या धमतरीमध्ये रस्त्यावरती पाण्याचे फवारे मारले, तर राजस्थानच्या जैसलमेरमध्ये तापमान 44.4 अंश नोंदवलं गेलं। पुढील 2 दिवस बंगाल आणि ईशान्य भारतामध्ये मुसळधार पावसाचा इशारा। लातूरच्या औसामध्ये एकाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय। लक्ष्मण कांबळे असं मृत्यू झालेल्या मजुराचं नाव। कामावरून घरी परतत असताना चक्कर येऊन कोसळल्यानंतर मृत्यू। गोंदियामध्ये वाढत्या उष्णतेमुळे जंगलातील जलस्रोत आटले। तहान भागवण्यासाठी माकडांची मानवी वस्तीकडे धाव। जंगलात पाण्याची सोय नसल्यामुळे वन्य प्राण्यांची पाण्यासाठी धडपड। वाशिम सोमठाणा वनक्षेत्रामध्ये पारा 40 अंशांच्या पार। 16 पाणवठे कोरडे पडल्यामुळे वन्य प्राणी घासावीस। पाण्यासाठी प्राण्यांची मानवी वस्तीकडे धाव। वन विभागानं तातडीनं लक्ष देऊन पाणवठे भरण्याची मागणी। यवतमाळमधील प्रमुख नद्यांचं अडाण नदीचं पात्र पूर्णपणे आटलं। डोंगरगाव परिसरातील गावात भीषण पाणी टंचाई। पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती। नदीकाठच्या गावांमध्ये चिंतेचं वातावरण। तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी। अमरावतीच्या अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी। नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा। अचानक वादळी वाऱ्यासह पावसाचं आगमन झाल्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली। बुलढाण्याच्या जळगाव जामोदमध्ये थ्रेशरमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू। मध्य प्रदेशातील दुर्गेश पटेल असं मृत मजुराचं नाव। शेतात मका काढणी करत असताना थ्रेशरमध्ये अडकून मृत्यू। बल्लारशाह ते मुंबई आणखी एक साप्ताहिक रेल्वे सुरू करण्यास मान्यता। ही गाडी आठवड्यातनं 2दा धावणार। या नवीन रेल्वेमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील प्रवाशांचा मुंबई प्रवास अधिक सुलभ आणि सोयीचा होणार। आता टॉप 9 मोठ्या बातम्या बघूयात। बंदूखराच्या कोठडीसाठी ईडीची न्यायालयात धाव। ईडीकडनं खरातचा ताबा मिळवण्यासाठी मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयात अर्ज। ईडीकडनं 6 एप्रिल रोजी खरात विरोधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल। पुण्यातील व्यावसायिकाला अवतार पूजेच्या नावानं 5 कोटींचा गंडा घालणाऱ्या बंदूखरातला पोलीस कोठडी। खरातनं फिर्यादीच्या पैशावर 21 देशांची सहल केल्याचं उघड। न्यायालयाकडनं प्रकरणाची गंभीर दखल घेत सखोल तपासाचे आदेश। राजकारण चलाखांचे आम आदमीची फक्त चर्चा। रोखठोकमधनं टीकास्त्र। राजकारणातील सर्व सभ्यता संपली। राज्यसभा विधान परिषद हा श्रीमंतीचा खेळ। रोखठोकमधनं निशाणा। अमरावतीच्या चांदूर बाजार येथे बच्चू कडू यांचा जल्लोष। शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करेपर्यंत स्वस्थ बसणार नाही। बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य। देशातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय हे शिंदेंनी केलं। बच्चू कडूंची एकनाथ शिंदेंवर स्तुतीसुमनं। मुंबईतल्या भाजपच्या सर्व नगरसेवकांना नोटिसा। सभागृहात अनुपस्थित राहिल्याबद्दल कारवाई। भाजप नगरसेवकांना उद्यापर्यंत उत्तर देण्याची वेळ। 89 नगरसेवक सभागृहात अनुपस्थित राहिल्यामुळे नोटीस। सभागृह नेते गणेश खंडकर यांनी खुलासा मागितला। मुंबई गोवा हायवेच्या वाहतूक कोंडीचा मंत्री अदिती तटकरेंना फटका। स्वतःच्या गाडीतली माणसं खाली उतरवत रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न। 2 दिवस मुंबई गोवा महामार्गावरती माणगाव आणि इंदापुरात वाहतूक कोंडी। मतदारांना स्वतःहून ऑनलाईन मॅपिंग करण्याची संधी मिळण्याची शक्यता। राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांची निवडणूक आयोगाकडे सेल्फ मॅपिंगची परवानगी मागितली। तर मुंबई आणि ठाण्यातील संथ प्रगतीमुळे हा निर्णय घेण्यात आलाय। डॉक्टर व्हायचं होतं पण मार्क्स कमी पडले म्हणून ऍडमिशन घेतलं नाही। मंत्री पंकजा मुंडेंची भावनिक प्रतिक्रिया। तर प्रीतमताईंना वकील व्हायचं होतं पण त्या डॉक्टर झाल्या। मात्र धनुभाऊ भाग्यवान आहेत, त्यांना राजकारणी व्हायचं होतं ते झाले। पंकजा मुंडेंचं वक्तव्य। ठाण्यात 9 वर्षांनंतर पुन्हा सुरू होणाऱ्या खारेगाव टोलनाक्याला मनसेचा विरोध। काहीही झाल्यास टोलनाका उभारू देणार नाही। अविनाश जाधवांचा इशारा। मुंबई नाशिक हायवेवरती खारेगावात टोलनाक्याचं काम युद्धपातळीवर सुरू।